मी संतोष साहेबराव तांबे करमाळगण पंचायत समितीसाठी इच्छुक आहे. नाही, आता निवडणुकीची धामधूम सुरू झाली, तुम्ही पण इच्छुक उमेदवार आहे. तुम्हाला पक्षाने का उमेदवारी दिली? आजपर्यंत पक्षाचं काम करीत आलो, परंतु इथून पुढं काही सामाजिक क्षेत्रात जनतेच्या सेवा घडो यासाठी उमेदवारी पक्षाने द्यावं ही आमची इच्छा आहे. किती दिवसापासून तुम्ही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत? एक 18 ते 20 वर्षापासून. काही निवडणूक वगैरे लढवली की याच्या अगोदर नाही लढली. अच्छा. बरं, तुम्ही आता गणामध्ये फिरताय किंवा सर्कलमध्ये फिरताय, काय लोकांच्या तक्रारी, काय समस्या आहे? गणामध्ये फिरताना सर्वसाधारण विनंतीत पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहे, शेतकऱ्यांच्या ज्या पंचायत समितीच्या माध्यमातून भेटणाऱ्या ज्या योजनेचा फायदा आहे तो शेतकऱ्याला भेटत नाही. परत रस्ते असो, पाण्याचा प्रॉब्लेम असो आणि होता होईल सरासरी युवकांच्या रोजगाराच्या कामासंबंधी याच्यासाठी कार्य करावं ही आमची इच्छा आहे. काय संदेश देणार मतदारांना तुम्ही या मतदाराला एवढा संदेश असेल की एवढ्या वेळेस पंचायत समितीसाठी शिवसेना या पक्षाला भरभरून वोटिंग करून आणि आम्हाला सेवेची संधी द्यावी हीच मतदारांना विनंती आहे. तर इतर पक्षाचे पण स्ट्रॉंग उमेदवार असतील, तुम्ही पण निवडणूक लढवत आहे, तर तुम्ही कसं निवडून याल, त्याचं गणित कसं आहे? गणित हे असं आहे, समोर तर टोटल आता जाणून बुजून भाजप असो, पैशावाली पार्टी आहे, काँग्रेस असो, सत्ताधारी, सत्ता तर नाही आहे पण खासदार वगैरे त्यांचेच आहे. पण आजपर्यंत आम्ही बी त्यांचेच डुबले हल्ल्यासारखे कामं झाली. पण इथं आज आम्हाला चान्स भेटतो आहे, तर याचा काहीतरी जनतेनं मतदान देऊन याचा फायदा घ्यायला पाहिजे जनतेने आणि आम्हाला एक जनतेची सेवा करण्याची संधी मिळेल. म्हणजे एकीकडे धनशक्ती एकीकडे जनशक्ती असं तुमचं सामना राहणार? हो, धनशक्ती आणि जनशक्तीचा सामना तर 100% राहणार. मी जाणून बोलून शेतकरी वर्गातला माणूस आहे. मी शेतकरी माणूस आहे, आज बी शेतीच करतो. पण पक्षाने मला एक इच्छुक उमेदवार म्हणून लढायची संधी देत आहे पक्ष, त्यानुसार मी इच्छा व्यक्त केली आणि फॉर्म भरतो. काय नाव तुमचं? संतोष साहेबराव तांबे करमाळगण.